हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याला अफगाणिस्तान पर्यंत विस्तारित करणारे, 2 वेळेला दिल्ली जिंकणारे मराठा साम्राज्याचे पहिले सुभेदार मल्हाररावजी होळकर, ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर, राजराजेश्वर महाराजा यशवंतरावजी होळकर, गौतमाबाई होळकर, तुळसाबाई होळकर, भीमाबाई होळकर अशा मराठा साम्राज्यातल्या सगळ्या वीर राणांना आणि वीरांगणांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांची जयंती आहे त्या बाबासाहेबांची सावली म्हणून इतिहासामध्ये गणल्या गेलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर, शहीद आझम भगत सिंग यांच्याही विचार कार्याला मी अभिवादन करतो. 8:30 वाजून गेलेले आहेत. कदाचित गावचा जावई म्हणून तुम्ही सहन करा, परंतु इथून आम्हाला पुढे नाशिक गाठायचं आहे. नाशिकला उद्या कार्यक्रम आहे. मंचावर मोठमोठी नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी, विचारवंत मंडळी बसलेली आहे. खटके अन्न बसलेले आहेत. अतिशय थोडक्यात पण सुंदर असं ज्यांनी भाषण केलं. खटके तात्या, आमच्या मनसेचे नेते, यांनी आजच मला निमंत्रण देऊन टाकलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सोरमारे साहेबांनी अध्यक्ष समारोप केला. कैलासजी झोरे आहेत. आता अनेकांची नावं घेता येऊ शकतात, परंतु ही पहिली अशी वेळ आहे की ज्या माझ्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला माझे सासरे, सासू, चुलत सासू, मेवणी, देवींच्या चरित्र कार्याची संपूर्ण महाराष्ट्रभर बोलण्याची मला या निमित्तानं संधी मिळते, सेवा करण्याची संधी मिळते, याचा विशेष आनंद. माझ्यापूर्वी लहुजी शेवाळे बोलताना धनगर समाजाचा असा उल्लेख केला. खरं तर मी अहिल्यादेवी होळकरांच्या विषयी बोलत असताना कधी जाती जमातीचा उल्लेख करत नाही आणि तसं करूही नाही, कारण अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ धनगर समाजाच्या दैवत आहेत असं जर तुम्ही म्हणायला लागलात तर तुम्ही स्वतःहून या महापुरुषांना एका चौकटीमध्ये बंदिस्त करता. छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, अण्णाभाऊ साठे असो, अहिल्यादेवी होळकर असो, या सगळ्या आपल्या राष्ट्राची जायदाद आहे. त्यामुळे ते एका जातीपुरत्या मर्यादित नाही. म्हणून सुरुवातीलाच आपल्या पुढे ही भूमिका मी व्यक्त करतो. आणि म्हणून अहिल्यादेवींनी जे कार्य केलं ते कार्य छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं कार्य. शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य म्हणजे भारतातला पहिला स्वातंत्र्याचा संग्राम. 18 पगड जाती जमातीच्या लोकांना त्यांनी सोबत घेतलं. मराठा जो या भूमीमधला वतनदार होता, तो वतनदार मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत नव्हता. जवळच्या नातेवाईकांनी विरोध केलेला होता. निंबाळकर विरोधात, जेदे विरोधात, घोरपडे विरोधात, आणि अशा वेळेला गावगड्यातल्या 18 पगड जातीला त्यांनी सोबत घेतलं आणि त्यांच्यामध्ये स्वराज्य नावाच्या संकल्पनेचा संचार केला. आणि म्हणून जगाच्या पाठीवर पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडलं की
सिंहासनावरती कोणीही विराजमान नाही आणि जनता लढते आहे. हे महाराष्ट्र आपण आपला इतिहास वाचतो कसा, तो इतिहास समजून घेतो कसा, याला फार महत्व आहे. केवळ इतिहासाची पुस्तकं ओळीत तुडवीत वाचत जाणं म्हणजे इतिहास वाचणं नव्हे. तो इतिहास आपल्या भारतातला सगळ्यात मोठा ताकदवान राजा असं म्हटलं जातो तो औरंगजेब हा दख्खनमध्ये म्हणजे दक्षिणेत उतरला. कारण त्याला माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी तर ते स्वराज्य आहे आणि सर्वसामान्य माणसाला ते राज्य आपलं वाटतं. ते या भूमीसाठी केवळ लढतात नाही, मरण्यासाठी सुद्धा सिद्ध होतात. म्हणून हा स्वातंत्र्याचा लढा आपल्याला विझवून टाकायचा आहे. कारण तो जर पेटला तर दिल्लीचं सिंहासन धोक्यात येईल. हे औरंगजेबाला जाणवलं होतं. 27 वर्ष या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या विरोधात लढली आणि ज्याला दिल्लीचा बादशाह म्हटलं होतं, जगातील एक ताकदवान व्यक्ती ज्याला म्हटलेलं होतं, त्याची कबर आपण महाराष्ट्रामध्ये खोदली. हा महाराष्ट्राचा इतिहास. बरोबर, तुम्ही शांत बसा, नाहीतर तुम्ही घरी जा. मी हे तुम्हाला का सांगितलं, पण अलीकडच्या 10-20 वर्षामध्ये महाराष्ट्रातला हा झुंजारपणा वेगळ्याच दिशेनं चाललेला आहे. प्रत्येकानं आपापल्या चुली मांडलेल्या आहेत. इतिहास समजून घेणारी आपली प्रज्ञा कुठेतरी विझून गेलेली आहे असं वाटावं अशी परिस्थिती. त्यामुळे आम्हाला फक्त इतिहास म्हटलं की शिवाजी महाराज आठवतात आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासामधल्या सुद्धा 5-6 घटना आठवतात. रायरेश्वरावरची शपथ, अफजल खानाचं पोट फाडलं, शाहिस्ते खानाची बोटं कापली, आग्र्यावरून सुटका आणि राज्याभिषेक. याच्या पलीकडे महाराज माहित नाही. महाराज म्हणजे केवळ 5-6 रोमहर्षक घटना. परंतु महाराजांनी या स्वराज्याला अर्थशास्त्र शिकवलं, महाराजांनी राजकीय नीती शिकवली, महाराजांनी भाषेला संवर्धित केलं, महाराजांनी गोरगरीब लोकांना लढाईचं बळ दिलं, महाराजांनी 18 पगड जातींना सम्यक भान दिलं, महाराजांनी धर्माचं रक्षण केलं, महाराजांनी महाराष्ट्र धर्म भारतभर विस्तारित करण्याचं काम केलं. हे कुठे कोण सांगितलं? महाराजांनी शेतकऱ्यासाठी काय केलं, महाराजांनी केलं, महाराजांनी बलुतेदारांच्यासाठी काय केलं, हे मात्र कोणी सांगायला तयार नाही. कारण ते सांगून उपयोगाचं नाही. कारण महाराज ज्यांना सांगायचंय त्यांना हिंदू म्हणून पेटवायचंय, त्यांना लढायला सिद्ध करायचंय, दंगली पेटवायच्या आहेत. म्हणून मिरज सारख्या शहरामध्ये अफजल खानाचं पोट फाडणारं एक पोस्टर लागतं आणि महाराष्ट्राचा इतिहास काय होता हे तर आम्हाला मुळीच माहित नाही. आम्हाला होयसाळ माहित नाहीत, आम्हाला राष्ट्रकूट माहित नाहीत. या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सत्ता गाजवणारे सातवाहन आम्हाला माहित नाहीत, ज्यांनी रायगडासारखा बुलंद किल्ला बांधला आणि ज्यांनी इथल्या भाषेची आणि संस्कृतीची मोठी सेवा केली. 450 वर्ष या भूमीमध्ये सातवाहनांनी राज्य केलं. तुमच्या बाजूला पैठणला राजधानी होती, आपण तिथं जाऊन डुबक्या मारतो, परंतु इतिहास समजून घेत नाही. तिथं जाऊन पापक्षालन करतो, परंतु तो इतिहास काय आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही. महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी जे बीजारोपण केलं त्याचा वटवृक्ष करण्याचं काम जर पुढच्या काळामध्ये कोणी केलं असेल तर ते मल्हारराव होळकरांसारख्या सुभेदारांनी, राणोजी शिंद्यांनी केलं, उद्धवजी पवारांनी केलं. आणि हा इतिहास सांगण्याची गरज आहे करणार. नाहीतर आमच्या अहिल्यादेवी, मग शिवाजी महाराज मराठ्यांनी, बाबासाहेबांना बौद्धांनी, याच्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार नाही. म्हणून तुमच्या भाषण करीत असताना माझ्यावरती ही जिम्मेदारी आहे. असा इतिहास तुमच्याकडे सत्यान्वेषी पद्धतीनं सांगितला पाहिजे की ज्यामुळे समाज मग जे विघटित होताना आज आपल्याला दिसतंय ते कुठंतरी सांगत. नाहीतर अहिल्यादेवी होळकरांचा कार्यक्रम म्हणायचा आपण आणि समूळ एका जातीचे होते. त्याचं कारण असं आहे की इतर समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा साम्राज्याचं काय झालं हे माहीत नसल्यामुळं अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ धनगर समाजाचं काहीतरी आहे, त्याच्या पलीकडे फारसं काही जाणवत नाही. म्हणून ती जिम्मेदारी आपली आहे. कारण मी जात धर्म या गोष्टी न मानणारा कार्यकर्ता आहे
आता शेवळे बोलता बोलता धनगर आरक्षण आणि राजकारण याच्या संदर्भामध्ये, राजकारण हा विषय सुद्धा काही एका जातीचा मुद्दा. ज्याला कोणाला वाटतं की एका जातीचा मुद्दा करून आपण राजकारण करू, ते सपशेल अपयशी ठरू शकतो. माझ्यासारखा कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना, परंतु मला असं कुठेतरी वाटलं की महाराष्ट्राची राजकीय परंपरा धोक्यात आलेली आहे आणि चांगल्या सुशिक्षित विचार करणाऱ्या माणसांनी राजकारणात उतरलं पाहिजे. त्याच्या आधी मी 20 वर्ष चळवळीत काम केलं. मी जात म्हणून कधी सहभागी झालो. लोकसभेला मी उभा टाकलो, 2.25 लाख मतदान घेतलं. ते काय फक्त एका समाजाचं मतदान नव्हतं. ज्यांना ज्यांना वाटलं की हा विचार करणारा एक कार्यकर्ता सभागृहामध्ये गेला पाहिजे, प्रस्थापित सगळ्या लोकांना कंटाळलेले जे लोक होते ते माझ्या झाला. जो पोटाशी होतो तो सर्वांचा झालेला, जो सर्वांचा झालेला असतो त्या जातीचा याप झालेला असतो. फक्त जातीचा होण्याचा विचार मांडणारे लोक हे स्वार्थी असतात, संकुचित असतात आणि हे तरुण पोरांनी जरा समजून घेण्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला राजकारण करायचं असेल तर त्याचा आदर्श गणपत आबा देशमुख काय जातीतलाच आदर्श तुम्हाला. एक सुतगिरणी महिलांना चालवायचं, कुठे जोरजोरात बोलणं नाही, जातीचा कधी उदो नाही, असं असतानाही अहिल्या देवीचा खऱ्या अर्थानं वारसा जर कोणी चालवला महाराष्ट्रात तर तो गणपत आबा देशमुख. म्हणून खोट्याच्या मागे लागू नये. धनगर समाज भोळा भाबडा आहे, तो कामात असतो, व्यस्त असतो, शेती मेंढपाळी याच्यामध्ये. अशा लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी भरवायचं, तेही कपाळाला भंडारा लावतो. भंडारा ही पवित्र गोष्ट. गुलाल कुंकू जन्माला येण्याच्या आधी या परंपरेमध्ये भंडारा लागला. भंडारा या शब्दाचाच अर्थ असा आहे भंड अधिकारी. भंड म्हणजे भांडण करणारा, हरी म्हणजे शत्रू, शत्रू संगे भांडण. ज्याच्याकडे ताकद आहे असा योद्धाच कपाळाला भंडारा लागतो. आणि ज्याच्या नावाने आम्ही येळकोट करतो, येळकोट येळकोट जय मल्हार. आम्ही गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर पोरं घोषणा देतो, येळकोट येळकोट जय मल्हार. काय आहे येळकोट? आपला देवीचा फोटो पण त्या पुस्तकामध्ये, अतिशय गाजलेलं पुस्तक आहे राचेम ढेऱ्यांचं. राचेम ढेऱ्यांनी पशुपालक संस्कृतीवरती जवळपास 42 पुस्तकं लिहिली. कधी ती आपण ती वाचली तर पाहिजे. म्हणजे पशुपालक संस्कृतीचा राजा म्हणून खंडोबा हे पुणे. महादेव कोण आहे? तोही पशुपालक राजा आहे. हिमालय नावाच्या पशुपालक धनगराची मुलगी आहे पार्वती. आणि 1-2 वर्ष नाही, या भूमीवर 40,000 वर्ष पशुपालक राजांची सत्ता. त्याचं कारण असं आहे की शेतीचा शोध लागण्याच्या आधी गावगाड्यामध्ये सगळे जे शेतकरी समाज आहेत, गावगाड्यामध्ये सगळे 12 बलुतेदार आहेत, यांचे सगळे पूर्वज हे पशुपालकच होते, मेषपालक होते. आसूडमध्ये ज्योतिराव फुले म्हणतात मराठा माळी धनगर यांचं कुळ एक आहे. हे जरा आता महाराष्ट्रामध्ये सांगण्याची गरज आहे. कारण राजकीय विचारधारांच्या लोकांना सगळा महाराष्ट्र हा विखंडित करायचा. 2 जातीमध्ये भांडणं लावायची आहेत, एकमेकांना उडव. पण मराठ्यांचं मायाचं आणि धनगरांचं तुम्ही विधिवत किती परंपरा आहे सारख्या. पुढे दैवत सारखे, तळी उतरण्याचा जो विधी आहे तो सारखा आहे. घोगड्याची पूजा मराठ्यातही होते, घोगड्याची पूजा माळ्यातही होते. आणि म्हणजे धनगर ही जात नव्हे, ती मातृ जमात आहे. अनेक जातींना जन्म दिला. आणि याच्यासाठी तुम्हाला राचेम ढेऱ्यांची पुस्तकं, त्यातल्या शिवशिंगणापूरचं शंभू महादेव हे पुस्तक वाचा, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांचं कुळ काय होतं याची विस्तृत चर्चा केली. म्हणून प्रश्न असा पडला पाहिजे की का मेंढपाळाच्या पोराला स्वतःला राजा व्हावं वाटणं, याच्या पाठीमागचं सूत्र काय? इतर समाजामधल्या लोकांना कुणाला का व्हावं वाटलं नाही? मल्हारराव होळकरांनाच का वाटलं मेंढपाळीची काठी टाकावी आणि त्या हातामध्ये तलवार घ्यावी आणि स्वतःचं तख्त निर्माण करावं?
असं मल्हाररावांनाच का वाटलं? त्याचं मुख्य कारण असं आहे, मल्हाररावांना हे माहित होतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सरदाराचे चिरंजीव आणि स्वराज्य उभं करणं, स्वतःचं राज्य उभं करणं काही साधी सोपी गोष्ट नव्हती. स्वराज्य चारी बाजूनी यवनी सत्तांनी घेरलेलं होतं. अशा अवघड परिस्थितीमध्ये बापाला सुद्धा म्हणजे शहाजी राजांना सुद्धा अडचणीत टाकण्यासारखं, लाखोंच्या प्राण अडचणीत टाकण्यासारखं होतं. असं असताना महाराजांना स्वतःला राजा का व्हावं असं वाटलं? कारण त्यांना माहित होतं की मी होयसाळ आहे, सातवाहनाचा वारसदार आहे, मी हरिहर बुक्काचा वारसदार आहे. त्यांना माहित होतं. माणसं एकाएक उगच उठत नाही. येडं उठलं झाडाला भेटलं म्हणल्यासारखं इतिहासात घडत नसतं. परंपरेला समृद्ध करण्याचं भान ज्याच्याकडे असतो तो इतिहास घडवतो. म्हणून मल्हारराव होळकर माळव्यामध्ये गेले. आता हाही संदर्भ लक्षात ठेवा. माळव्यामध्ये ते एकटे गेले नाही. इतिहास आपण वाचतो फार अर्धवट. होळकरांची कैफियत नावाची बखर आहे, आपण अवश्य वाचतो. कमीत कमी तुम्हाला जर समजा अहिल्यादेवी होळकरांच्या निमित्ताने काही करायची इच्छा असेल तर ग्रंथालय करा. कारण हे व्हॉट्सअपवर काही येत नाही. व्हॉट्सअप म्हणजे काय? बायका त्या ब्लाऊजचे पीस करतात. एक बाई दुसरीला पीस करते, दुसरी बाई तिसरीला, ते फिरून पुन्हा पीस तिच्याकडे. तसा व्हॉट्सअप बिंडोक कार्यक्रम आहे. बौद्धिक शक्ती वाढवणारी सामुग्री त्या व्हॉट्सअपवर नाही, फेसबुकवर नाही. वेळ मात्र खूप जाऊ. येडे झाले लोक, पागल झाले. त्याच्यातून 2 पोळ्या आणि भाजी जर पडली तर पोरं परसाकडला सुद्धा जाणार नाही. अंगावर वारुळ चढल, वाल्मिकी होती, अशी अवस्था. देश बर्बाद केला तुम्हाला सांगतो या सोशल मीडिया. म्हणून मी आपल्याला सांगतो की मल्हारराव होळकर सुभेदार झाले ते सहजपणानं नव्हे. भागीर म्हणते सर शिपाई नंतर लूट करण्याचं ज्यांना स्वातंत्र्य असायचं त्याला बारगीर नाही. आणि त्या लुटीत जेवढं मिळालं तेवढं घ्यायचं आणि घरी जायचं. विश्वनाथराव बाळाजी विश्वनाथाचा मुलगा म्हणजे थोडक्यात मालकाचं पूर्ण, त्याच्या पाठीत ढेकूळ फेकून मार. म्हणजे मल्हारराव कसे होते, त्यांची प्रकृती काय होती समजून घ्या. आणि ते बाजीराव लहान होतं, ते रडत गेलं बापानं विचारलं का असं असं ते मला होळकर आहे, त्यानं माझ्या पाठीत ढेकूळ फेकून मारला. का मारला? तर आपण असं हे म्हटलं होतं की आता कोणाची लूट कायची नाही, काही सैन्याला आदेश दिला होता. पण मल्हाररावाच्या सोबतच्या सहकारी गवत आणि काही धान्य कापून आणलं. मी त्याला विचारलं, चापकानं मारलं? त्यानं मला ढेकूळ फेकून मारलं. असं कोण आहे तो मल्हारराव? त्याचे घोडे आणि सगळं इनाम काढून घ्या आणि त्याला मोकळं करा. आता काय हेच चालू आहे ना. यालाच कंटाळलेलं महाराष्ट्राची जनता. म्हणून इतिहास वाचला पाहिजे. एकदा मोहिमेवर शनिवारवाड्यापुढे राहुटी टाकून मल्हारराव झोपले असताना ग्वालेर घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे मल्हाररावांनी पाहिलं कोणीतरी राहुटीच्या बाहेर उभा आहे. ते उठून बसले. पाहिलं राणोजी शिंदे आहेत. राणोजी शिंदेंनी रामराम केला. मल्हाररावने विचारलं, राणोजी कसं काय आला? ते म्हणाले, सुभेदाराला रामराम करा. महिला मंडळ उठू नका. नाही, ज्यांना जायचं नाही. मल्हारराव होळकरांनी राणोजीला म्हटलं, राणोजी मला सुभेदार म्हणून तुम्ही हिनवायले का? तुम्हाला मी सुभेदार. म्हणजे मल्हाररावांचा त्या विधानाच्या पाठीमागं होळकरशाहीमध्ये किती दबदबा होता हे पण लक्षात. राणोजी शिंदे काय म्हणतायत ते होळकराच्या कैफियतमध्ये जसंच्या तसं वाक्य मी तुमच्या पुढे ठेवतो. ग्वाल्हेर घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे. राणोजी शिंदे म्हणतायत की आम्ही कसले सुभेदार होतो, जोडे उचलणाऱ्यांची आमची लायकी.
कारण त्यावेळेला पेशव्यांच्या घोड्याच्या पागा राखण्याचं काम राणोजी शिंदे करतो. त्यावेळेला मल्हारराव असं म्हणाल नाही तू कोणत्या जातीचे आणि आम्ही कोणत्या जातीचे, हे नव्हतं होय. अलीकडे जात शिक्षणाचं प्रमाण वाढल्यावर जात. मल्हाररावांनी राणोजीला सांगितलं की तिसऱ्या प्रहरी तुम्ही शनिवार वाड्यावर या आणि सुभेदारकीची वस्त्र घेऊन जा. तिसऱ्या प्रहरी म्हणजे सायंकाळच्या वेळेला शनिवार वाड्यावरती राणोजी शिंदे आले आणि राणोजी शिंदेला ग्वाल्हेरची सुभेदारी मिळाली. राणोजी शिंदे ग्वाल्हेरला जायला तयार नव्हते. ते मल्हारराव होळकराला म्हणाले की कशाला मला ओसाडगावचा पाटील करतात. त्यावेळेला ग्वाल्हेर शहर मल्हारराव होळकरांनी वसवलं. ग्वाल्हेरमध्ये व्यापार पेठ वसवलं, व्यापारी रस्ते बांधले आणि ते शहर वसवलं. म्हणून महादजी शिंदे जे राणोजी शिंदे होते ते अहिल्यादेवी होळकरांच्या पेक्षा वयानं जास्त होते. तरीही अहिल्यादेवी होळकर समोर आल्यानंतर राणोजी शिंदे त्यांचा चरणस्पर्श करीत असे. हे समजून घ्या. आजही पंढरपूरला गेला तर एका बाजूला होळकरांचा वाडा आहे आणि दुसऱ्या बाजूला शिंद्यांचा वाडा. हे ऋणानुबंध आपण समजून घेतले पाहिजे. धारच्या उदाजी पवार याला सुद्धा मल्हारराव होळकरांनी सुभेदारकी द्यायला लावली, कारण त्यांना माहित होतं की उत्तर भारतामध्ये जर मराठ्यांचं राजकारण आपल्याला बुलंद करायचं असेल तर आपल्या खांद्याला खांदा लावून आपले भाऊ असले पाहिजे. ही भूमिका होती. मी पवार साहेबांना ही भूमिका सांगितली दिल्लीत. मी म्हटलं की जोपर्यंत मराठ्याच्या खांद्याला खांदा लावून धनगर दिल्लीत येत नाही, माळी दिल्लीत येत नाही, हा सामाजिक अनुबंध जोपर्यंत राजकारणामध्ये आपण प्रस्थापित करत नाही तोपर्यंत दिल्ली आपल्याला जिंकता येत नाही. हे इतिहास वाचला. मल्हाररावांचं इथेच मोठेपण नाही, मराठा साम्राज्यामधल्या 52 लढायांचा अनुभव मल्हाररावांचा. उत्तर भारतामध्ये एकही राजघराणं असं नव्हतं की ज्या राजघराण्यामधली यादवी मल्हाररावांनी मिटवलेली नव्हती. इतका दरारा होता मल्हाररावांचा. आणि म्हणून राजा बडेनं आपल्या एका गीतात लिहिलं, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव गेली, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. दिल्लीचं तख्त महाराष्ट्र राखतो. आता स्वातंत्र्योत्तर कालामध्ये आपल्याला राखता नाही की यशवंतराव चव्हाणाचा अपवाद जर सोडला तर, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीनं अपमानित केलं, त्यांना तुरुंगात टाकलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की दिल्लीवरती भगवा फडकवायचं. अहो, महाराजांच्या निर्वाणानंतर मराठ्यांनी दिल्लीच काय, दिल्लीच्या पलीकडे अफगाणिस्तान म्हणजे अटकपर्यंत हा भगवा फडकवला. हा आपल्याला इतिहास. आणि म्हणून दिल्लीचं तख्त कोण राखत होतं तर मल्हारराव होळकर राखत होते, राणोजी शिंदे राखत होते, उदाजी पवार राखत होते आणि अन्य सरदार मंडळी राखत होते. एवढा दबदबा जो शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते खऱ्या अर्थानं मराठ्यांनी ते पूर्ण केलं. सगळा इतिहास जर सांगत बसलो तर रात्र जाईल. मल्हारराव होळकरांचं मोठेपण दुसरं हे आहे की मल्हारराव होळकरांसारखा सासरा जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला इतिहासात सापडणार. आज आपण बघतो अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करतोय आपण, त्यांच्या नावानं उदो उदो करतो, पण एक तरी अहिल्या आहे का स्टेजवर? आहे का? म्हणजे 18व्या शतकामध्ये मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या विधवा सुनेला सिंहासनावरती बसवणारा जगातला एकमेव सासरा म्हणजे मल्हारराव. सासऱ्याचे आणि सुनेचे कसे संबंध असतात हे जर आपापल्या घरातच बघा ना, आपल्या लक्षात येईल. त्यामुळे होळकरशाहीचं गुणगान गात असताना तुमच्यापैकी जे जे सासरे आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करा. कारण जयंत्या नुसता गुलाल आणि भंडारा उधळण्यासाठी नसतो, जयंत्या आत्मपरीक्षण करण्यासाठी. म्हणून स्वतःला प्रश्न विचारा की मी जर मल्हारराव होळकरांचा वारसदार असेल तर सासरा म्हणून मी माझ्या सुनेसोबत कसं वर्तन करतो, तिला किमान स्वातंत्र्य तरी देतो. म्हणून 1754 मध्ये खंडेराव होळकरांचं निधन झालं कुंभेरीच्या लढाईमध्ये.
आपल्यापैकी काही लोक वक्ते आपले बोलतात, कारण इतिहासाचं खोलात जाऊन अध्ययन न केलं की मल्हारराव होळकरांनी सती प्रथेला काय बंद केलं, निर्मूलन केलं. चुकीचं आहे. कारण त्यावेळेस सती प्रथा हा जीवनाचा, समाज जीवनाचा अविभाज्य भाग होता. खंडेराव होळकरांचं 1754 मध्ये निधन झाल्यानंतर खंडेराव होळकरांच्या 11 राण्या म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्या 11 सवती त्या चितेवर सती गेल्या होत्या. इतिहास सांगायचं तर खोटं काही सांगायचं नाही. आमचा इतिहास कसाही ओढून ताणून आम्ही मोठा सांगतो. हे बंद करा. कोण सांगते त्याला सांगू द्या, पण तुमच्याकडे एवढं सत्य आहे ते सत्यच बोल. अहिल्यादेवी होळकरांनी देखील सती जायची तयारी केली होती. होळकरांच्या कैफियत मध्ये ती घटना आहे. मल्हारराव होळकरांनी म्हटलंय, माझ्या जिंदगानीचा उन्हाळा करू नकोस अहिल्ये. शब्द पहा कसा. खंड्या गेला, परंतु होळकरशाहीला जगवायचं, वाचवायचं असेल तर तुला खंडेराव म्हणून जिवंत राहावं लागेल. म्हणजे मेलेल्या मुलाला सुनेच्या रूपामध्ये पाहिलं. त्या काळामध्ये धर्मव्यवस्था काय असेल आजही तुम्ही बघा. आता इथं बसलेल्या गायकवाड मंडळी आणि सगळेच पाहुणे मंडळी बसले. विधवा बायकांना तुम्ही हळदी कुंकाला सोबत घेता, लग्न कार्यामध्ये सोबत घेता, देवकार्यात सोबत घेता. तर मग आजपासून 300 वर्षापूर्वी काय असेल कल्पना करा. अशा वेळेला एक विधवा बाई सिंहासनावरती बसते आणि 28 वर्षाची राजवट करते. आणि अशी राजवट की ब्रिटिश पार्लमेंटला देखील नोंद घ्यावी लागली की 18व्या शतकातील जगातील सगळ्यात महान महिला शासक कोण, तर त्या अहिल्यादेवी होळकर आहेत, असं ब्रिटिश पार्लमेंट. जॉन बेली नावाची कवयित्री आहे युरोपातील, तिनं अहिल्यादेवी होळकरावर खंडकाव्य लिहिलं. मराठी शाहीतलेच नाही, भारतातल्या कुठल्याही राजावर किंवा राणीवर तोपर्यंत युरोपामध्ये कुणीही काव्य लिहिलेलं नव्हतं. पहिल्यांदा लिहिलं ते अहिल्यादेवी होळकरांचं. आणि 19व्या शतकामध्ये युरोपामध्ये जी स्त्री मुक्तीची चळवळ झाली, त्या स्त्री मुक्तीच्या चळवळीच्या प्रेरणा कोण आहे, तर तिथल्या विचारवंतांनी, तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमची प्रेरणा अहिल्यादेवी होळकर. म्हणजे आपल्या माणसाचं मोठेपण युरोपानं बोलून दाखवलं की मग आपण उदो उदो करायला सुरुवात करतो. हे दुर्दैव आहे. आणि अहिल्यादेवी होळकरांनी केवळ मी एक स्त्री आहे म्हणून राज्य केलं नाही. जॉन माल्कम नावाचा इतिहासकार जो होळकरांच्या विरोधातला होता, त्यानं अहिल्यादेवीवर इतकं सुंदर लिहिलेलं आहे. आपल्यावरती 224 वर्षाची सत्ता ज्यांनी गाजवली ती निजामाची राजवट. त्या निजामानं अहिल्यादेवी होळकरावरती असं लिहिलंय की ते वाचल्यावर अंगावर काटे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधली एक मुलगी, तिला तिच्या सासऱ्यानं संधी दिल्यानंतर ती जगामध्ये न पुसला जाणारा असा इतिहास निर्माण करते. याचं एकमेव उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. ज्या वेळेला त्या सती जात होत्या त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवीला सांगितलं की अहिल्ये, तू सती जाऊ नकोस, तू मा जिजाऊचा आदर्श डोळ्यासमोर. कारण शहाजी राजांचं निधन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मा साहेबाला सती जाऊ दिलं नव्हतं. आता आपल्यापैकी अनेक लोक त्या मनुस्मृती काय ते ब्राह्मण ते लावत राहतात. वेळ घालू नका. मनुस्मृतीचे कायदे जर तुम्हाला लागू असतील तर अहिल्यादेवी होळकरांना सतीच जावं लागलं असतं. मनुस्मृती सर्वसामान्य बहुजन समाजाला कायदा म्हणून लागू नव्हती. हे आता आम्ही बोलतो, याच्यावर संशोधन झालेलं आहे. कारण मनुस्मृतीचे कायदे असते तर आमच्याकडे जात पंचायती अस्तित्वातच आल्या नसत्या. प्रत्येक जातीचे स्वतंत्र कायदे होते. म्हणून आज ब्राह्मण समाजाची एकही महाराणी या भारतात झाली नाही. पण आमच्याकडे मात्र महाराण्या झाल्या. महाराणी ताराबाई, महाराणी अहिल्याबाई. हे मी का बोलतोय तर त्याचं कारण असं आहे की आमच्या महिलांना संधी मिळाली
तर त्या काय करू शकतात याचं मोठं उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहेत. म्हणून या जयंतीच्या निमित्तानं आपण हा संकल्प केला पाहिजे की माझ्या कुटुंबामधल्या महिलांचं मी स्वातंत्र्य मान्य करीन. नाहीतर उघड भंडारा उधळण्यात वेळ घालू नका. माझ्या कुटुंबातल्या महिलांचं स्वातंत्र्य मी मान्य करील, मुलीचंही मान्य करील आणि सुनेचंही मान्य करील. नाहीतर आपलं अर्धवट स्वातंत्र्य देतो आम्ही मुलीला, सुनेला देत नाही. त्यामुळे इतिहास हे सांगतो की तुम्हाला जर वारसदार व्हायचं असेल तर नुसता जयघोष करून उपयोगाचा नाही, तर तो वारसा समजून घेऊन तुमची वर्तन व्यवस्था बदलली पाहिजे. पण ती जर बदलत असेल तर जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करण्याला काही अर्थ. आता मला वाटतं आमचे खटके साहेब म्हणले की आम्हाला घोड्यावरचा पुतळा पाहिजे. बरोबर आहे, चांगली गोष्ट. परंतु इतिहास काय सांगतो? अहिल्यादेवी होळकर ह्या शिवपंथी होते. आणि शिव हे कशाचं प्रतीक आहे? शिव हे विरक्तीचं प्रतीक, फकिरीचं प्रतीक. वलकले गुंडाळलेला, गळ्यात साप असलेला आणि अंगाला काय स्मशानातली राख लावून, निळा कुठे आहे कारण विष पचवलेला. असा एखादा जावाई जर समोर आला करून घेत चालेल? चालेल नाही, फकिरी देव आहे कारण तो पशुपालक आहे. अहिल्यादेवी होळकर महाराणी असून सुद्धा वृत्तीनं फकीर होती. भारतातली त्या काळातली सगळ्यात श्रीमंत अशी शाही होती होळकरशी. मध्ये तिसरं पानिपत झाल्यावरती शिंद्यांच्या वरती प्रचंड कर्ज झालं होतं. त्यावेळेला शिंद्यांना 50 लाख रुपये होळकरांनी दिले होते. दिल्लीमध्ये जी पार्लमेंटची जागा पाहता ती होळकरांची, रायसोनीचा प्रदेश म्हणतात, ती होळकरांची जागा. एवढंच नाही तर दुसऱ्या तुकोजी होळकरांनी इंग्रजांनी रेल्वेला एवढी जागा मागितली तरीही अहिल्यादेवी 70 वर्षाचं आयुष्य संपूर्णतः राजसत्तेतील सेवेसाठी दिलं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेला भारतभर विस्तारित करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं, जे मराठेशाही कुणालाही बनलं. म्हणजे किती केवळ भारतात नाही हो, भारताच्या नेपाळ पशुपतीनाथाच्या मंदिरावर जीर्णोद्धार अहिल्यादेवीने केला. पाकिस्तानमध्ये कराची जवळ अहिल्यादेवीने बांधलेलं शिवाचं मंदिर आजही पाहायला मिळालं. नेपाळ पाकिस्तान पासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत. अरे ज्या राज्यामध्ये मुसलमानांची सत्ता होती त्या राज्यामध्ये बाबरीचा मुद्दा चालला, सत्यवराज आता बाकी मस्जिदीचा मुद्दा. उद्या ताजमहल येतो, परवा दिवशी दौलताबाद. आपण जागी नाही ना, आपण येणे. आम्हाला कुठं अहिल्यादेवी होळकर माहिती आहे, आम्हाला कुठं छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे. शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानांचे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मी माझा प्रश्न विचारतो. एकदा आपल्या पर्यंतच्या आयुष्यामध्ये मुसलमानांनी माझी कुठे कुठे अडवणूक केली, माझी शेतं उभारली, माझ्या नोकऱ्या उभारल्या, माझा जाच केला, मला गवड्यात त्रास दिला. मला भोकीचेच भांडणं सुद्धा मुसलमानाची काय गरज. परंतु एक खोटं भूत आमच्या डोळ्यासमोर, जेवढं द्यायचं तेवढं द्यायचं कोणा पोराला चेतवायचं. कारण चेतले पोरं नोकऱ्या कशाला मागतील, चेतलेल्या पोरं गॅस सिलेंडरच्या भावाबद्दल कशाला बोलतील, पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल, बेरोजगारीबद्दल कशाला बोलतील. 2017 नंतर या देशामध्ये 45% बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, असं नॅशनल सॅम्पल सर्वे. काशीतले सगळे भिक्षुक आले, त्यांच्या पायावर पडले, म्हणले सुभेदार तुम्ही संकल्प पूर्ण कराल पण तुम्ही निघून गेल्यानंतर आमची कापाकापी होईल, त्यामुळे असं करू नका. पुढे मोहिमेवरती मल्हाररावांना जावं लागले, त्यांचं निधन गेल्या. त्यावेळेला तिथल्या लोकांनी सांगितलं की तुमच्या सासरे बुवांनी असा एक संकल्प केला होता
आता हे जर ऐकण्यासाठी अहिल्यादेवी होळकरांनी काशी ज्याच्या ताब्यात होती तो अवधचा नवाब होता. त्या अवधच्या नवाबाला पत्र लिहिलं, ते पत्र उपलब्ध आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की मी सुभेदाराची सून. अहिल्यादेवीने कधीही महाराणी असा उल्लेख कुठल्याच पत्रात केलेला नाही, सुभेदाराची सून असा उल्लेख, कारण तो दरारा रावांचा. तुमच्या आंबडला पाणी नाही, आजही नाही, कारण खाली पाषाण येतो, दगडच नाही जो भेदता येतो. म्हणून 78 किलोमीटरची पाईपलाईन जी पैठण ते अंबड त्यांनी जमिनीतून, त्याचा अभ्यास करायला व्यवस्थापन वर्गाचे पोरं येतात पुण्यावर मुंबईला, माहिती नाही अंबडच्या. आणि याच्यावरती त्यांना एक डेझर्टेशन द्यावं लागतं, त्यावेळेला त्याला पास केलं जातं. असे MBA चे इन्स्टिट्यूट आहे की त्या सगळ्या जलव्यवस्थापनाचा अभ्यास. आणि महाराष्ट्रामध्ये अहिल्यासाठी बारवा बांधले आहेत, जिथे हाती पाणी पिण्यासाठी त्या बार उतरतो, पाणी पिऊन सहजपणानं बाहेर. म्हणजे थोडक्यात मध्य काळामधलं या देशाचं इंजिनिअरिंग हे अहिल्यादेवी होळकरांनी घडवलं. अशा बारवा बांधल्या. कधी महेश्वरला गेला त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी महल बघा, काळ्या दगडातला आहे, ते बघायला युरोपन लोक येतात, इंजिनिअरिंगचे आर्किटेक्चरचे लोक अभ्यास. युद्धक्षेत्र घडवलं. आता कोणीतरी उल्लेख केला, महिलांची फौज निर्माण केली. 28 वर्षाच्या राजवटीमध्ये केवळ 5 नायक. अहिल्यादेवींचा भर घडायावर लोकशाही असो की राजेशाही असो, राजा किंवा राणी युद्धखोर झाली की जनता म्हणून 56 इंच छाती म्हणून कौतुक करू नका. युद्ध जर लागले कारण यांच्या मुलाचं निधन झाले म्हणून सांत्वनपर भेट द्यायला होते. त्यावेळेला अहिल्यादेवीने असं म्हटलं नाही, आता हा भिलाय नाही, त्या अंगावर आता हातीच घालू. हे बुद्धीचं राज. अहिल्यादेवी त्यांना फक्त झरप बसवायचे. अहिल्यादेवी राघोबा दादाला म्हणाल्या की राघोबा दादा, तुम्ही जर सांत्वनपर भेटीसाठी मित्र म्हणून आला असाल तर या मध्ये 40 मोठे दुष्काळ पडले, एकाही शेतकऱ्याच्या आत्महत्येची नोंद नाही. परंतु 72 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये 5.25 लाख शेतकऱ्यांनी या भूमीमध्ये आत्महत्या केलेली. म्हणून जयंत्या फक्त इतिहास वाचून नाही, तर त्या इतिहासाला आपल्याला वर्तमान काळात आणावं लागतं आणि स्वतः जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात, स्वतःची कर्तृत्व ओळखावी लागतात. म्हणून जाता जाता मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की होळकरशाही म्हणजे मराठेशाहीचं एक अविभाज्य अंग आहे. मराठेशाहीला उत्तर भारतामध्ये बुलंद करण्याचं काम त्यांनी केलं. होळकरशाहीनं एका उंचडे कर्तबगार स्त्री आहे. आता हा जर मुद्दा घेतला तर त्याच्यात पुन्हा अर्धा तास. म्हणजे टीव्ही सिरियल मध्ये जे दिसायले ते खरं मानू नका. टीव्ही सिरियल मधलं सगळं खरं नसतं. गौतमाबाई